प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया। आज यीशु आसमान से बैठ करके आपको देख रहा है। आणि आज प्रभू येशू स्वर्गातनं बसून तो तुम्हाला पाहत आहे देख रहा है कि उसके लोग आणि पाहत आहे की त्याचे लोक किस तरह से कशा रीतीने उसके भवन में जा रहे हैं, त्याच्या मंदिरात चालले आहेत किस तरह से उसकी इबादत कर रहे हैं, आणि कुठल्या प्रकारे त्याची ते आराधना करत आहेत किस तरह से उसकी खिदमत कर रहे हैं। आणि कशा प्रकारे ते त्याला प्रशंसा करत आहेत ये बैठ करके आसमान से यीशु देख रहा है। आणि हे बसून स्वर्गात बसून तो स्वर्गीय पिता पाहत आहे प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया प्रेज़ द लॉर्ड। बहुत सारा विश्वासनार भाई और बहनों का ये कहना है, आणि खूप साऱ्या विश्वासदार भावाचा आणि बहिणींचा असं म्हणणं आहे ये उनकी परेशानी है आणि हे त्यांचा त्रास आहे कि उनको कोई फायदा नहीं हुआ चर्च जाकर, की त्यांना काही उपयोग नाही झाला चर्चला जाऊन कोई लाभ नहीं हुआ पवित्र बाइबल पढ़कर। आणि काही लाभ नाही झाला पवित्र वचन त्यांनी वाचून बहुत वचन पढ़ा, खूप वचन वाचलं वचन से उनको कोई आशीर्वाद नहीं मिला। आणि वचनाच्या द्वारे त्यांना आशीर्वाद काही मिळाला नाही प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया हालेलुया। हालेलुया वचनों से कुछ आशीर्वाद नहीं मिलता। वचनातनं त्यांना काही आशीर्वाद नाही हमने चर्च में पैसे भी दिए, आणि आम्ही चर्च मध्ये पैसे पण दिले पास्टर को दशमांश भी दिया, आणि पास्टरला दशमांश पण दिला पर हमको कुछ फायदा नहीं हुआ। आणि आम्हाला काही लाभ असा नाही झाला ये मैं आपकी बात नहीं कर रहा हूँ, सुनिएगा। आणि हे तुमच्याबद्दल बोलत नाहीये मैं- पण ऐका सर्व सामान्य तौर पर ये बात कह रहा हूँ। आणि मी साधारणरित्या ही गोष्ट बोलत आहे बहुत विश्वासियों का ये परेशानियों से कहना है आणि खूप साऱ्या विश्वासणाऱ्यांचं त्रासाने हे बोलणं आहे कि हमको पवित्र बाइबल पढ़ने से कुछ लाभ की नहीं, आम्हाला पवित्र वचन वाचण्याच्या द्वारे काही लाभ नाही दशमांश देने से लाभ नहीं हुआ, आणि दशमांश देण्याने आम्हाला काही लाभ नाही झाला अर्पण करने से लाभ नहीं हुआ। अर्पण करण्याने काही लाभ नाही झाला ये जो आपकी शिकायत है, आणि हे जे तुमची गारान, हे काय तुमचं जे गाराणं आहे ये जो आपकी शिकायत है, हे गाराणं तुमचं जे आहे ये सही नहीं है, आणि हे योग्य नाही ठीक नहीं है। आणि हे व्यवस्थित नाही और इन्हीं शिकायतों के कारण आज प्रभु का वचन मैं आपके पास लेकर आया, आणि ह्याच गाराण्यांमुळे तुमच्याकडे मी आज प्रभूचं वचन तुमच्याकडे या घेऊन आपको आलोय लाभ नहीं हो रहा है, आणि तुम्हाला लाभ नाही क्यों होते नहीं हो रहा? का नाही होते इन शिकायतों का एक वचन हम पढ़ेंगे। आणि या गाराण्यांसाठी आपण एक वचन वाचूया मरकुस का 12 अध्याय और 41वीं आयत। मार्कचा 12 अध्याय 41 वचन मार्क चैप्टर 12 वर्स 41। मार्क 12:41 वह मंदिर के भंडार के सामने बैठकर देख रहा था कि लोग मंदिर के भंडार में किस प्रकार पैसे डालते हैं प्रेज़ द लॉर्ड। और बस बस हो गया। इधर देखिए, इथे पहा हमने बहुत बाइबल पढ़ी, आम्ही खूप बायबल वाचलं हर रविवार को चर्च जाते हैं, दर रविवारी चर्चला जातो कभी रविवार की आराधना चुकाई नहीं। कधी रविवारची आराधना चुकवली नाही हम कितना अच्छा काम करते हैं, आम्ही किती चांगलं काम करतो हम गलत काम नहीं करते, आम्ही चुकीचं काम करत नाही तो भी हमको आशीर्वाद नहीं मिला। तरी देखील आम्हाला आशीर्वाद नाही और मिळाला इन वचनों में लिखा है आणि ह्या वचनात लिहिले कि वो बैठा देख रहा था, आणि तो त्या ठिकाणी बसून पाहत होता वो बैठा तो बसला देख रहा था बसून पाहत होता कि लोग की लोक हैकल के खजाने में किस तरह से पैसे डाल रहे हैं। आणि मंदिराच्या त्या खजिन्यामध्ये कशा पद्धतीने लोक पैसे टाकत आहेत हैकल का खजाना मतलब मंदिर का खजाना। आणि हैकलचा खजाना म्हणलं तर मंदिराचा खजाना प्रेज़ द लॉर्ड। तो मंदिर के खजाने में लोग पैसे किस तरह से डाल रहे हैं। तर मंदिराच्या खजान्यामध्ये लोक कशा प्रकारे पैसे टाकत आहेत खुदा के लोगों, देवाचे लोक अक्सर खजाने के सामने इंसान आणि जो जास्तीत जास्त खजान्याच्या समोर मनुष्य
ये देखने के लिए बैठता है आणि हे पाहण्यासाठी बसतो कि लोग कितना डाल रहे हैं, की लोक किती टाकत आहे, कितना डाल रहे किती हैं, टाकत आहे, क्या क्या डाल रहे काय काय हैं, टाकत आहे, कितना डाला। किती टाकलं। Praise the Lord. लेकिन यीशु परंतु येशू हैकल के खजाने के सामने आणि मंदिराच्या खजिन्यासमोर ये बैठा देख रहा है आणि हे बसून पाहत आहे लोग किस तरह से डाल रहे हैं। लोक कशा प्रकारे टाकत आहे। ये फर्क है। हा फरक आहे यीशु का देखना अलग। आणि येशूचा दृष्टिकोन बघण्याचा हा Praise the वेगळा Lord. आहे। इसलिए आसमान का खुदा आसमान में बैठकर ये देख रहा है आणि म्हणून स्वर्गातील देव जो आहे तो स्वर्गात बसून हे पाहत कि आहे हैकल के खजाने में की मंदिराच्या खजिन्यात विश्वासनाथ विश्वासना किस ख्याल और किस इरादे से पैसे डाल रहे हैं। कुठल्या विचारांनी आणि कुठल्या योजनेने ते टाकत आहेत मंदिरात। Praise the Lord. हालेलुया। उनका इरादा क्या है, त्यांचे विचार काय आहेत, उनका इरादा उद्देश्य, त्यांचे उद्देश काय आहेत, उनका इरादा क्या है, त्यांचे उद्देश काय आहेत, उनका ख्याल क्या है त्यांचे विचार काय आहेत कि कौन से इरादे से पैसे वो डाल रहे आणि हैं, कुठल्या उद्देशाने ते पैसे टाकत किस आहेत, तरह से पैसे डाल रहे कुठल्या हैं, प्रकारे ते टाकत किस आहेत, तरह से किस तरीके से वो खुदा के मंदिर में जा रहे हैं, कुठल्या प्रकारे ते देवाच्या मंदिरात जात आहेत, कुठल्या तऱ्हेने। कुठल्या तऱ्हेने Praise the Lord. किस तरीके से वे प्रार्थना कर रहे हैं, कुठल्या तऱ्हेने ते प्रार्थना करत आहेत, किस तरीके से बाइबल पढ़ रहे कुठल्या हैं। तऱ्हेने ते बायबल वाचत आहेत। Praise the Lord. आसमान का खुदा आसमान से प्रभु यीशु बैठे देख रहा है कि उसके लोग आणि स्वर्गातील देव जो आहे तो स्वर्गातून बसून तो पाहत आहे की त्याचे लोक किस तरह से कुठल्या तऱ्हेने किस तरह से कुठल्या तऱ्हेने बाइबल पढ़ रहे हैं। बायबल वाचत आहे। Praise the Lord. हालेलुया। भजन संहिता 139 अध्याय स्तोत्र संहिता 139 अध्याय 2 और 3 वचन पढ़िए। 2 आणि 3 वचन वाचूया। भजन संहिता 139 अध्याय 2 और 3 वचन पढ़िए। तू मेरा उठना बैठना जानता है तू मेरा उठना और बैठना जानता है, और मेरे विचारों को दूर ही से समझ लेता है। मेरे विचारों को दूर ही से समझ लेता है। हाँ। मेरे चलने और लेटने की तू भली भांति छानबीन करता है, छानबीन करता है। हाँ और मेरे पूरे चाल चलन का भेद जानता है। हाँ, मेरे पूरे चाल चलन का भेद जानता है। मराठी में पढ़ो। तू माझे बसणे व माझे उठणे जाणतोस, हाँ तू दुरून माझे मनोगत समजतोस। हाँ, दूर से ही प्रभु आपके दिल में का मनोगत विचार ख्याल जान लेता है, समझ लेता है। हाँ तू माझी वाट व माझे निजणे शोधून पाहतोस। हाँ, ढूंढ कर शोधून मेरा सोना भी वो ढूंढ कर निकालता है। हाँ, आणि माझे सर्व मार्ग हाँ। तुला ठाऊक आहे। Praise the Lord. हालेलुया। प्रभु से कोई बात छिपी नहीं। प्रभू पासून कुठली गोष्ट लपलेली आप नाही। प्रभु का घर में आकर किस तरह से प्रभु की आराधना के लिए बैठते हो, आणि तुम्ही प्रभूच्या मंदिरातून कशा प्रकारे तऱ्हेने प्रभूच्या आराधनेला बसता, प्रभु देखता है। प्रभू पाहता। किस तरह से प्रार्थना के लिए बैठते हो, कुठल्या तऱ्हेने तुम्ही प्रार्थनेला बसता, देखता है। प्रभू पाहतो। किस तरीके से बाइबल पढ़ते हो, कुठल्या पद्धतीने तुम्ही बायबल वाचता, देखता है। पाहतो। Praise the Lord. किस तरह से प्रभु के घर में जाते हो, आणि कुठल्या प्रकारे तुम्ही प्रभूच्या मंदिरात जाता, प्रभु देखता है। प्रभू पाहतो। Praise the Lord. हालेलुया। हालेलुया। कौन से इरादे से प्रभु के घर में जाते हो, कुठल्या उद्देशाने देवाच्या मंदिरात जाता, ये भी प्रभु देखता है। हे पण प्रभू पाहतो। Praise the Lord. हालेलुया। हालेलुया। बहुतों के उद्देश्य, खूप लोकांचे बहुतों उद्देश, के खूप उद्देश्य लोकांचे उद्देश प्रभु के पास आने के गलत होते हैं। प्रभूकडे येण्याचे चुकीचे असतात। Praise the Lord. हालेलुया। अरे वो उधर चर्च में जाने से चंगाई मिलती है, आणि त्या ठिकाणी इथं ह्या ठिकाणी चर्चमध्ये जाण्याने तिथे आरोग्य ये मिळतं, उद्देश्य बहुत जरूरी है। आणि हा उद्देश खूप गरजेचा अरे आहे। वो पास्टर ने बोला बाइबल पढ़ने का है तो ऐसा ऐसा होगा, आणि तो अरे पास्टर तो म्हणलं की बायबल वाचणे तर असं असं होईल, हाँ मेरा सब ठीक होगा, माझं सर्व तो ठीक बाइबल है। पढ़ रहे क्यों? मेरा ठीक होने के लिए बाइबल पढ़ रहे। बायबल का वाचतात? माझं सर्व ठीक होण्यासाठी। Praise the Lord. हालेलुया।
अरे प्रार्थना करने को बोला है, अरे प्रार्थना क्या करा. होगा? काय होईल? अरे बायको मिलेगी. अरे बायको तो प्रार्थना कौन से उद्देश्य से की जा रही है? तर प्रार्थना कुठल्या उद्देशाने बायको मिलने के लिए. आणि पत्नी बायको मिळण्यासाठी. ये बैठ करके यीशु देख रहा है कि लोग किस तरह से प्रार्थना आणि करें. हे बसून देव पाहत आहे की लोक कुठल्या प्रकारे उद्देशाने ये प्रार्थना बैठ करत करके आहेत. यीशु देख रहा है कि किस तरह से बाइबल पढ़ा जा रहा है. आणि हे बसून देव पाहत आहे की कशा प्रकारे वचन वाचलं जात आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. आप कितना बाइबल पढ़ रहे हैं ये प्रभु नहीं देख रहे हैं. आणि प्रभू हे नाही पाहते की तुम्ही किती बायबल वाचताय. आप 4 घंटा 2 घंटा प्रार्थना कर रही है प्रभु नहीं देख रहा है. आणि 4 तास 2 तास प्रभू हे नाही पाहते किस की आता तरह से तुम प्रार्थना कर रहे हैं ये प्रभु देख रहा है. कुठल्या प्रकारे तुम्ही प्रार्थना करताय हे पाहताय. तुम्हारे बैठने के तरीकों को देख रहा तुमच्या है. बसण्याच्या पद्धतीला तुम्हारे पाहताय. उठने के तरीके को देख रहा तुमच्या है. उठण्याच्या पद्धतीला देख पाहताय. रहा है तुम्हारे तरीके को आणि पाहत आहे तुमच्या पद्धतीनं किस तरह से. कुठल्या पद्धतीने. Praise the Lord. Hallelujah. प्रभु तू मेरा उठना बैठना प्रभू तू माझं उठणं बसणं जाणतो तुम्हारे सोने को ढूंढ कर निकालता है. आणि आमच्या झोपण्याला तो दूरी से पाहतो. पहचान लेता है जब तू आ रहा है. आणि तू लांबूनच ओळखून घेतो की जेव्हा तू लांबून येत आहे आ रहा है येत आहे तो कौन से इच्छा से मेरे घर में आराधना को आ रहा है ये समझ लेता है प्रभु. आणि कुठल्या उद्देशाने माझ्या घरी आराधना दूर येत से. आहे ते समजून घेतो. दूर लांबून- से मतलब लांबूनच. सोचो मग विचार पॉल कर अंग्रे टिंगरे नगर से निकला है पॉलंग्रे टिंगरे नगरवरून निघाला आहे 25 किलोमीटर दूर. 25 किलोमीटर लांब. तो प्रभु दूर से ही देख रहा है कि पॉल अंग्रे किस उद्देश्य से पिंपरी में जा रहा है. तर प्रभू दुरूनच पाहते की पॉलंग्रे मंदिरात कसं जात आहे दुरूनच. कौन से समजत आहे. उद्देश्य कुठल्या उद्देशाने जात किस आहे? उद्देश्य कुठल्या उद्देशाने दूर से ही पहचान लेता है. आणि दुरूनच ओळखतो. ध्यान से सुनिएगा प्लीज. दूरी से मेरे उद्देश्यों को जानता है. आणि दुरूनच माझ्या उद्देशांना तो मैं जब जाणतो. दूरी पर हूँ अभी तक पहुंचा भी नहीं. आणि मी दूरच आहे मी पोहोचलो पण नाही. Praise the Lord. वो जानता है. आणि तो ओळखतो. प्रभु के भाइयों और बहनों, प्रभूचे भाव बहिणींनो आप शायद बहुत अरसे से पवित्र वचनों को और पवित्र बाइबल को पढ़ते होंगे आणि कदाचित तुम्ही खूप वर्षांपासून प्रभूच्या पवित्र वचनाला तुम्ही वाचत असाल. और आप ये कहते होंगे कि भाई हम कई अरसे से बाइबल पढ़ रहे हैं, आणि तुम्ही असं म्हणत असाल की आम्ही खूप वर्षांपासून बायबल वचन पढ़ रहे वचन हैं, वाचतोय पर हमको वचनों से कुछ लाभ नहीं हुआ. परंतु आम्हाला वचनाच्या द्वारे काही लाभ नाही झाले. हमें कुछ भी आशीर्वाद नहीं मिला. आम्हाला काही आशीर्वाद नाही मिळाला. हमें कुछ भी बरकत नहीं मिली. आम्हाला काही बरकत नाही मिळाली. और क्यों नहीं मिली इसको जांचो. का नाही मिळाली ह्याला क्योंकि आसमान का खुदा कारण स्वर्गातील देव प्रभु यीशु प्रभू येशू बैठे देख रहा है. बसून पाहत आहे. सुनो, पहा. देख रहा है कि तुम बाइबल पढ़ रहे हो. आणि बसून पाहत आहे की तुम्ही बायबल वाचताय. प्रभु देख रहा है कि तुम बहुत बाइबल पढ़ रहे हो. आणि प्रभू पाहत आहे की तुम्ही खूप बायबल वाचताय. अरसों से प्रभु का वचन सुन रहे हो. आणि वर्षांपासून देवाचं वचन ऐकत आहात. देख रहा है ये सब. आणि सर्व पाहत आहे. पर वो किस रीति से पढ़ रहे हो, परंतु कुठल्या पद्धतीने ते किस वाचतात. उद्देश्य से पढ़ रहे हो, कुठल्या उद्देशाने किस वाचतात. इरादे से पढ़ रहे कुठल्या हो, उद्देशाने वाचत आहात. ये प्रभु देख रहा है. आणि हेच प्रभू पाहत आहे. और यही बहुत जरूरी है. आणि हेच खूप गरजेचं ये आहे. बहुत जरूरी हे है. खूप गरजेचं आहे. प्रभु के लिए बहुत जरूरी है. आणि हे प्रभूसाठी खूप गरजेचं Praise आहे. the Lord. आप 50 साल से बाइबल पढ़ रहे हो. आणि तुम्ही 50 वर्षापासून बायबल आप वाचताय. 50 साल से मसीह हो. आणि 50 वर्षापासून ख्रिस्ती हर रोज सवेरे उठकर टीवी पर किसी का वचन सुनते हो. आणि दररोज सकाळी उठून टीव्हीवर प्रभूचं कुणाचं तरी वचन मोबाइल में गाने लगाकर सुनते ऐकता. हो. आणि मोबाईलवर गाणी लावून ऐकता. ये प्रभु के लिए जरूरी नहीं है. आणि हे प्रभूसाठी गरजेचं नाही. जरूरी ये है गरजेचं हे आहे आप किस तरह से बाइबल पढ़ रहे हो. तुम्ही कशा प्रकारे बायबल वाचत आहात. Praise the Lord. किन इरादों से बाइबल पढ़ रहे हो, कुठल्या उद्देशाने बायबल वाचत किन आहात. इरादों से प्रार्थना कर रहे कुठल्या हो, उद्देशाने प्रार्थना किस करता. तरह से प्रार्थना कर रहे कुठल्या हो, प्रकारे प्रार्थना करता. ये प्रभु देख रहा है. आणि हे प्रभू पाहतात. और ये प्रभु के लिए जरूरी है. आणि हे प्रभूसाठी गरजेचं आहे. यहोशू की किताब 1 अध्याय 8 वचन को हम पढ़ने वाले हैं. यहोशू 1 अध्याय 8 पुस्तक. यहोशू मतलब यहोशुआ यहोशुआ. क्षमा करा. यहोशुआ 1 अध्याय 8 यहोशू की किताब 1 अध्याय 8 वचन. सोलोमन भाई प्लीज ध्यान देना. यहोशू की किताब 1 अध्याय 8 वचन.
पढ़िए। व्यवस्था की यह पुस्तक कितना देर लगता है मिलने के लिए? सगळ्यांना भेटू द्यायचं ना? तुमको मिला पढ़ो, समय नहीं। व्यवस्था की यह पुस्तक हाँ। तेरे चित्त से हाँ। कभी न उतरने पाए। व्यवस्था की यह किताब तेरे चित्त से कभी ना हटे। इसी में हाँ। दिन रात ध्यान दिए रहना, हाँ। इसलिए कि जो कुछ उसमें लिखा है उसके अनुसार करने की तू चौकसी करे, क्योंकि ऐसा ही करने से तेरे सब काम सफल होंगे। Praise the Lord। और बस तू बस 8 ही बोला। 8च आहे। हाँ, ओके ठीक है। मेरे इसमें तो खत्म भी हो गया। हाँ और तू प्रभावशाली होगा। ओके ठीक है। इधर देखिए, इथं पहा, यहोशू की किताब है ये। यहोशुआचं पुस्तक आहे यहोशू यह खुदा का चुना हुआ है, आणि यहोशुआ हा देवाचा निवडलेला पर आहे. उसको कब चुना गया? परंतु त्याला कधी निवडलं गेलं? मूसा के इंतकाल के बाद आसमान के खुदा ने यहोशू को चुना। आणि मोशेच्या मृत्यूनंतर स्वर्गातील देवाने यहोशुआला निवडलं. क्यों? का? कि यहोशू जेणेकरून यहोशुआ बनी इज़राइल के लाखों लोगों को वायदा किए हुए देश में लेकर जाए। आणि ते इस्रायली इस्रायली कौम आणि इस्रायली कुळाला जो वंशाला जो आहे तो कनान देशामध्ये घेऊन जावं वायदे किए हुए देश में लेकर जाए। आणि वचनबद्ध केलेल्या देशात घेऊन जावं. प्रेज़ द लॉर्ड, हालेलुया। और जब मूसा मर गए आणि जेव्हा मोशे मेले तब यहोशू को आसमान के खुदा ने इस काम के लिए चुना। आणि तेव्हा स्वर्गातील देवाने यहोशुआला ह्या कामासाठी निवडलं. और जब चुना आणि जेव्हा तो निवडलं आसमान के खुदा ने यहोशू से बोला, आणि स्वर्गातील देवाने यहोशुआला हे बोललं व्यवस्था की यह किताब, आणि व्यवस्थेचं हे पुस्तक, व्यवस्थेचं हे पुस्तक, व्यवस्था की यह किताब व्यवस्थेचं हे या पुस्तक पवित्र बाइबल किंवा पवित्र या वचन पवित्र वचन किंवा पवित्र वचन और पवित्र वचन के आसमानी बातें, आणि पवित्र वचनातली स्वर्गीय गोष्टी, उसके तौर तरीके, त्याचे पद्धती, उसके नियम, त्याचे नियम, उसके कायदे, उसके कानून त्याचे कायदे कानून तेरे मुंह से न हटे। तुझ्या मुखापासून ते निघू नये. पहली बात ये याद रखना। पहिली गोष्ट ये लक्षात पहली ठेवा. बात मैं सिखा रहा हूँ। इधर ध्यान दीजिए सब लोग। पहिली गोष्ट शिकवत कोई आहे. बाइबल ना पढ़े, मेरे पास ध्यान दीजिए, क्योंकि बहुत ही फायदा का आपका बात बोल रहा आणि हूँ। खूपच फायद्याच्या गोष्टी तुमच्या सांगत आहे तुम्हाला. पवित्र बाइबल व्यवस्था की ये किताब, पवित्र वचन व्यवस्थेचं हे पुस्तक, उसके कायदे और कानून, त्याचे कायदे कानून, उसके तौर और तरीके, त्याच्या पद्धती, आसमान की बातें स्वर्गीय गोष्टी तेरे मुंह से न हटे। तुझ्या मुखातून निघू नये. इंग्लिश में पढ़िए, किंग जेम्स वर्जन में क्या लिखा उतना ही। This book of the law shall not depart from your mouth, बस दिस बुक ऑफ द लॉ शैल नॉट डिपार्ट फ्रॉम योर माउथ। अब मेरे बाइबल में हम पढ़ते हैं और सुंदर लिखा है, कॉन्स्टेंटली रिमाइंड द पीपल अबाउट दिस लॉ एंड you and yourself must think about them. Praise the Lord. Constantly, वारंवार हर प्रार, प्रत्येक हर वेळेस, पल, प्रत्येक हर वेळेस, क्षण प्रत्येक क्षण तू लोगों को ये बातें तू लोकांना या गोष्टी तेरे मुंह से ना हटे, मतलब तू बोलेगा तो तुझ्या मुखात नाही निघून म्हणजे तुझ्या बोलण्यातच कांस्टेंट कंटिन्यूअसली आणि वारंवार तू ये बातें तेरे मुख से हटे ना। आणि तुझ्या मुखात नाही गोष्टी निघू नये, Praise the Lord. निघून जाऊ नये. समझ में आ रहा है क्या? समजत आहे का? व्यवस्था की ये किताब तेरे मुख से हटे हे नहीं। व्यवस्थेचं हे पुस्तक तुझ्या मुखातून निघू ये नये. कायदे, हे कायदे, ये कानून, कानून, ये तौर, ये पद्धति, ये तरीके, पद्धति, आसमान की बातें तेरे मुंह से न हटे। स्वर्गीय गोष्टी तुझ्या मुखातनं निघून उस जाऊ दिन नये. में त्या दिवसात यीशु के जमाने में प्रभु ने ये बातें उसको बोली। आणि यहोशुआच्या काळामध्ये प्रभूने त्याला बोलले. यीशु के जमाने में प्रभु ने यीशु को ये बातें बोली, आणि यहोशुआच्या काळामध्ये प्रभूने यहोशुआला या गोष्टी और बोलल्या. आज के दुनिया में भी प्रभु यही बातें बोल रहा है कि ये किताब तुम्हारे मुंह से सतत रहना चाहिए, हटना नहीं आणि चाहिए। आजच्या देखील काळामध्ये प्रभू आज बोलत आहे की तुमच्या मुखामध्ये सतत हे पुस्तकातले वचन जे आहेत तुमच्या मुखातनं ते निघून जाऊ नये असले पाहिजे, रहना चाहिए, आणि असलं पाहिजे ते. वो जाना नहीं ते चाहिए। निघून जाऊ नये. Praise the Lord, praise the Lord। मैं किधर भी जाता हूँ, जैसे भाई ने गवाही दी, कल पास्टर आए थे बोले, आणि पास्टर आले होते.
बाईने साक्ष दिली भाई ने साक्ष्य दिया कि कल पास्टर आए थे। आणि भावाने साक्ष दिली काल पास्टर आलते Praise the Lord. उन दोनों को पूछना मेरे मुंह से क्या निकलेगा। आणि त्याच्या दोघांना विचारा माझ्या मुखातनं काय वो निघालं लोग बहुत बातें कर रहे थे त्याने और मैं क्या बोल रहा था ते खूप काही गोष्टी बोलत होते परंतु मी काय बोलत होतो विचारा उसके अलावा कुछ निकला? त्याच्या व्यतिरिक्त काय निघलं कुछ निकला? काय निघलं भाई से भी मैं जब बातें करता हूँ, जेव्हा भावाला पण काय बातें बोलते करने के बाद मैं उनको क्या बोलते रहता पूछूं। आणि भावाला देखील काय बोलता मी विचारा उनसे भी किंवा त्यांना पण जो मूसा को प्रभु ने बोला, आणि जे मोशेला जो प्रभू बोलला, यहोशू को प्रभु ने बोला यहोशूला प्रभू और बोलला जो प्रभु मुझको बोलता आणि है प्रभू जे मला वही बोलले मैं सतत लोगों को बोलते रहता तेच मी सतत ते लोकांना हूं। तो उस सांगतो जमाने में भी त्या काळात पण और आज के दुनिया में भी प्रभु चाहता है आणि आजच्या युगामध्ये देखील ते कि इच्छा करतो. ये पवित्र बाइबल की बातें जोर से पढ़कर लोगों को सुनाई आणि जाए। पवित्र बायबलची वचने जे आहेत ते जोरात ओढून लोकांना शिकवा देखो मेरे बाइबल में लिखा है कॉन्स्टेंटली रिमाइंड द पीपल अबाउट दिस लॉ। आणि वारंवार ह्या नियमाबद्दल लोकांना आठवण करून दे लोगों को बता। लोकांना सांग लोगों को कैसे बताऊंगा? लोकांना कसं सांगणार ऐसे बताऊंगा क्या? आणि मुख्य तोंडाने सांगणार का आवाज आवाज आहे उस जमाने में भी जोर से बोलने के लिए आणि त्या काळात पण जोराने और सांगितलं. ये जमाने में भी ये दुनिया में खुदा का वचन आपको बोल रहा है कि ये व्यवस्था की किताब की बातें लोगों को तू बोलकर सुना। आणि ह्या युगामध्ये देखील देवाचं वचन सांगते की ह्या काळामध्ये देखील हे देवाचं वचन लोकांना तू सांग Praise the Lord, जोर से जोराने सांग ओ चिल्लाकर ओरडून सांग Praise the Lord, चिल्लाकर बता ओरडून सांग ताकि जब तू वचन बोले जेणेकरून जेव्हा तू वचन तो बोलशील लोगों को वचन कानों में सुनाई दे। तेव्हा जाऊन लोकांच्या कानामध्ये वचन Praise ऐकायला the येतील. Lord, Praise the Lord। Hallelujah. वो पास्टर ने जंगल में बहुत तूफान और सामर्थ्य से प्रचार किया। आणि त्या पास्टरने त्या जंगलामध्ये खूप सामर्थ्याने तो एकदम सुनने वाला कोई नहीं था। आणि कुणी ऐकणार पर नाही. जिसने सुना परंतु ज्याने ऐकलं जीवन बदल गया। जीवन बदललं Praise the Lord, Hallelujah. हालेलुया। Hallelujah. प्रभु का वचन सामर्थ्यशाली है, वो लोगों के जिंदगी में काम किए बगैर रहेगा नहीं। आणि प्रभूचं वचन सामर्थ्यशाली आणि ते त्या लोकांच्या जीवनामध्ये कार्य केल्याशिवाय राहणार नाही. Praise the Lord, Hallelujah. बोलना क्या है? बोलणं काय आहे बोलना क्या है? बोलायचं काय बोलना क्या है? बोलायचं काय बोलना क्या है? बोलायचं काय जोर से। जोराने Praise the Lord, और आगे लिखा है, आणि पुढे लिहिले आगे लिखा पुढे है लिहिले कि इस पर तू दिन रात ध्यान लगाए किया। आणि ह्याच्यावर तू दिवस आणि रात्र तू म्हणत सेकंड पार्ट ऑफ दिस वर्ड, आणि ह्या वचनाचा दुसरा भाग पहला भाग दुसरा भाग तेरे मुख पहिला भाग. से ये वचन हटे आणि नहीं। तुझ्या मुखात ह्या गोष्टी निघून जाऊ तेरे नये. मुख से ये वचन तुझ्या मुखात वचन हटे नहीं। निघून जाऊ नये दूसरा भाग, दूसरा भाग. जिस पर तू दिन रात ध्यान लगाए करना पड़ो आणि तुझे। ह्याच्यावर तू दिवस आणि रात्र मनन कर हाँ। इसी में दिन रात ध्यान दिए रहना इसी में दिन रात ध्यान दिए रहना ध्यान दिए रहना। मेरे इसमें लिखा है एंड यू एंड योरसेल्फ मस्ट थिंक अबाउट देम एवरी डे एंड एवरी नाइट। प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया। पहला बात, पहिली गोष्ट तू सिर्फ बोल मत, तू फक्त बोलू नको तू सिर्फ प्रचार मत कर, प्रचार करू नको तो तू इन पर ध्यान दिया करना दिन और रात। आणि तू ह्याच्यावर मनन कर लक्षपूर्वक मनन कर सिर्फ दिवस तू आणि रात्र नहीं, कर. तो फक्त तू तू नाही खुद में ये ध्यान करना, आणि फक्त यू तू नाही. एंड योरसेल्फ फक्त तू नाही तू आणि तुझ्या स्वतः उस पर ध्यान दिया करना। त्याच्यामध्ये तू लक्ष दे बहुत बार जब हम लोगों को प्रभु का वचन बोलते आणि हैं, खूप वेळेस आम्ही जेव्हा प्रभूचं वचन लोकांना सांगतो बहुत बार जब हम हमारे बच्चों को प्रभु के बारे में बोलते हैं, खूप वेळेस जेव्हा आम्ही प्रभूचं वचन आपल्या लेकरांना सांगतो बहुत बार जब हम प्रभु के बारे में लोगों को बताते हैं, खूप वेळेस देवाचं वचन आम्ही लोकांना सांगतो जब हम बहुत बार लोगों को और रिश्तेदारों को अपने प्रभु के बारे में बताते आणि हैं, आपल्या नातेवाईकांना प्रभू बद्दल काही गोष्टी बोलतो बताते हैं सांगतो कि गुस्सा नहीं करना, आणि सांगतो की राग करू नका बताते हैं सांगतो कि दुश्मनी मत करो, आणि वैर करू नका बताते हैं सांगतो प्रार्थना करो, प्रार्थना करा बताते हैं सांगतो. वचन पढ़ो, वचन वाचा बताते हैं सांगतो हर रविवार को वक्त पर चर्च को आओ, आणि वेळेवर चर्चला या तो तू ध्यान दे तर तू कि ध्यान ये दे. बातें तेरे जिंदगी में है या नहीं। तर तू लक्ष लाव ध्यान लाव की तुझ्या जीवनामध्ये ह्या गोष्टी आहेत का यू नाही? योरसेल्फ
yourself. तू तुझ्या स्वतःला You yourself. तुझ्या स्वतः Meditate day and night. आणि ध्यान लाव दिवस आणि रात्र कि ये बातें तेरे जिंदगी में है या नहीं जो तू प्रचार कर रहा आणि है. हे तुझ्या जीवनामध्ये आहे का नाही जे तू प्रचार Praise करतोय. the Lord. मैं इनको प्रार्थना करने के बोलने से पहले मैं ये ध्यान दूं कि मैं प्रार्थना करता हूँ या आणि नहीं. यांना प्रार्थना करायला सांगायच्या आधी मी हे लक्ष देऊ की मी प्रार्थना करतोय. मैं इनको बोलने से कि तुम चर्च में आओ पहले ये तो जान कि तू चर्च में कितने बार जाती है. आणि यांना चर्च मध्ये यायला सांगायच्या आधी पहिले हे तर परीक्षण करूया की तू किती वेळ चर्चला Praise जातो. the Lord. प्रभु यीशु पर विश्वास कर. प्रभूवर विश्वास पहले कर ये तो जान कि तेरा प्रभु पर कितना विश्वास आणि है. हे तर पहिलं परीक्षण कर की तुझा प्रभूवर किती विश्वास आहे. बच्चों को झूठ मत बोल. झूठ बोलना पाप है. आणि लेकरांना शिकवतो की खोटं बोलू नका खोटं बोलणं पाप आहे. पहले ये तो जान कि तू कितना सच बोलती है. आणि हे तर परीक्षण करूया की पहिलं की आम्ही स्वतः किती Praise the बोलतो. Lord. Praise the Lord. तो तर सिर्फ प्रचार मत कर. फक्त प्रचार करू नको तो उस पर ध्यान दे. तर त्याच्यावर ध्यान द्या. जो तू प्रचार कर रहा है, जे तू प्रचार जो तू लोगों को बोल रहा जे है, तू लोकांना वो सांगतो. बातें तेरे जिंदगी में है या आणि तुझ्या जीवनामध्ये त्या गोष्टी आहेत का Praise नाही. the Lord. Hallelujah. Hallelujah. तो प्रचार करने से ज्यादा पहला प्रभु ने बोला कि तुम उस पर ध्यान दिया करना. आणि प्रचार करण्याच्या आधी तर त्याच्यावर तुम्ही लक्ष द्या असं म्हटलं. Praise the Lord. तुम ध्यान दिया करो तुम्ही लक्ष द्या कि ध्यान द्या. तुम अगर बोल रहे लोगों को कि प्रभु चंगा करने वाला है तुम्ही जर बोलत आहात की प्रभू आरोग्य देणार आहे और तुम खुद का बीमारी में पहले हॉस्पिटल जाते हो, आणि तुमच्या आजारपणामध्ये तुम्ही स्वतः पहिले दवाखान्यात जाताय. तो पहले ही जांचो कि मेरा साइडॉन पर क्रोसिन पर और डोलो पर शोलो पर या प्रभु पर विश्वास है. आणि मग आमचा विश्वास कशावर आहे की सॅरोडॉन डोलो आणि जे काय असतील त्याच्यावर विश्वास आहे. Praise the Lord. इसलिए प्रभु ने बोला कि पहले उस पर तू प्रचार कर. आणि मग प्रभू पहिला आधी बोलला की तू प्रचार कर फिर ध्यान दे कि वो बातें तेरे जिंदगी में है या नहीं. आणि मग ध्यान लाव लक्ष लाव की तुझ्या और जीवनात अगर त्या आप गोष्टी सुन आहेत. रहे हो, जर तुम्ही ऐकत प्रभु आहात का वचन बहुत सुन रहे हो आणि प्रभूचं वचन तुम्ही खूप ऐकत और आहात उस पर ध्यान नहीं देते, आणि त्याच्यावर लक्ष नाही लावत तो आपको कभी भी प्रभु यीशु के आशीर्वाद नहीं मिलेंगे. आणि कधी देखील तुम्हाला प्रभूचे आशीर्वाद क्योंकि मिळणार आप नाही. सिर्फ सुन रहे हो कारण तुम्ही फक्त ऐकताय पर ध्यान नहीं दे रहे कि वो बातें मेरे जिंदगी में है आणि या लक्ष नहीं. लक्ष नाही ध्यान नाही लावत की माझ्या जीवनात त्या गोष्टी आहेत का Praise नाही. the Lord. Hallelujah. हालेलुया. धन्यवाद. Hallelujah. Praise the Lord. हालेलुया. Hallelujah. तो ये आपकी शिकायत है आणि हे तुमचं कि हम बहुत प्रार्थना करते हैं, की आम्ही खूप प्रार्थना हम करतो चर्च को जाते आम्ही हैं, चर्चला जातो पैसे भी डालते हैं, पैसे पण टाकतो पास्टर की जेब भी भरते आणि हैं, पैशाची खिशे पण भरतो बहुत बाइबल पढ़ते आणि हैं. खूप बायबल वाचतो पर किस तरीके से पढ़ते हैं? परंतु कुठल्या प्रकारे ये वाचतो आसमान का खुदा बैठे देख रहा है. आणि स्वर्गातील देव तो बसून पाहत तरीका आहे. क्या है? ती पद्धत काय वो आहे तरीका बता रहा है. आणि ती पद्धत वो सांगत आहे. तरीका यह है ती पद्धत ही आहे कि तू की जोर से वचन बोल, की तू जोरात वचन फिर बोल उस पर तू दिन रात आणि मग तू त्याच्यावर ध्यान दिवस कर दिवस आणि कि रात्र जो ध्यान तू लाव. बोल रहा है, जे काही तू बोलत जो तू आहे, पढ़ रहा जे है, काही तू वाचत जो आहे, तू सुन रहा जे है, तू ऐकत वो आहे, सारी बातें मेरे जिंदगी में है या नहीं. आणि त्या सर्व गोष्टी माझ्या जीवनात आहेत का नाही. और आगे लिखा आणि है, पुढे लिहिले आगे लिखा है, पढ़िए तीसरा भाग, so that you can follow. हाँ पढ़िए. इसलिए कि जो कुछ उसमें लिखा है इसलिए कि जो कुछ तू उसमें लिखा है उसके अनुसार करने की हाँ. तू चौकसी करे. तू चौकसी. तीसरी बात, तिसरी गोष्ट जो कुछ पहला बात क्या है? पहली गोष्ट प्रभु क्या? का वचन प्रचार कर, प्रभूचं वचन प्रचार प्रभु का वचन बोल, प्रभूचं वचन बोल फिर मग ध्यान दे. लक्ष लाव. और तीसरी बात, तिसरी गोष्ट उस वचन को अपने जिंदगी में अमल कर, आणि त्या वचनाला आपल्या जीवनामध्ये अनुसरण. अनुसरण कर आचरण कर. आचरण कर उस वचन को अनुसरण कर, अनुसरण कर त्या वचनाला अमल कर. आचरण कर. Praise the Lord. पहला बात क्या है? पहिली गोष्ट काय प्रभु का वचन प्रभूचं वचन बोलो. बोला. कैसे बोलो? कसं बोला. जोर हाँ, से. दूसरा बात, दुसरी गोष्ट दिन रात क्या ध्यान करना है दिवस रात काय ध्यान कि जो करायचं. मैं पढ़ रहा हूँ, जे काय मी वाचत जो मैं आहे, सुन रहा जे काय मी हूँ, ऐकत आहे, जो मैं लोगों को प्रचार कर रहा जे हूँ, काय मी लोकांना क्या सांगत वो आहे, बातें मेरी प्रचार करत आहे. जिंदगी में है या नहीं? काय त्या गोष्टी माझ्या जीवनात आहेत का नाही. और तीसरा बात, आणि तिसरी गोष्ट उसका उसके वो अपने अनुसार में वो अपने जिंदगी में लेकर आना है. आणि ते आपल्या जीवनामध्ये आचरण करायचं Praise the Lord. उसका अनुसार या उसका अमल करना है. आणि त्याच्यावर अनुसरण करायचं. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया.
बहुत बार हम सिर्फ सुनते हैं आणि खूप वेळेस आम्ही फक्त ऐकतो, पर प्रभु का वचन ध्यान नहीं करते। परंतु प्रभूचं वचन आम्ही ध्यान बहुत लावून बार पाहत हम नाही. सुनते हैं खूप वेळेस आम्ही ऐकतो पर उसका जिंदगी में हम अमल नहीं करते। आणि त्याचं जीवनामध्ये अनुसरण नाही करत. प्रेज द लॉर्ड, हालेलुया। खुदा के लोगों, आपने प्रभु का वचन बहुत बार पढ़ा होगा, आणि देवाचे लोक देवाचं वचन तुम्ही खूप वेळ वाचता असेल. बहुत प्रार्थनाएं की होगी, प्रार्थना केल्या असतील. 13, 14, 15, 20 बार पूरा पवित्र बाइबल पढ़ा होगा। 13, 14, 15, 20 वेळेस पवित्र पूर्ण बायबल चलो मैं वाचला असेल. आपसे इधर, कितने साल से आप प्रभु में घोड़के सिस्टर, किती वर्ष प्रभू मध्ये आहेत घोडके सिस्टर? कितने बार पूरी बाइबल पढ़ी? किती वेळेस पूर्ण बायबल वाचतो? चाइल्डहुड से, उम्र क्या है बोलिए? आणि लहानपणापासून 60, कितना? 60 वर्ष. किती? 60 साल में एक बार भी घोड़के सिस्टर में पूरी बाइबल पढ़ी नहीं। आणि 60 वर्षामध्ये पूर्ण बायबल घोडके सिस्टरने एकदा देखील वाचली नाही. मिलेगी बरकत? मिळेल का आशीर्वाद? वचन में क्या लिखा है? दिन वचनात रात लिहिलेलं आहे, दिवस आणि रात्र तेरे मुख से ये वचन तुझ्या मुखात नाही वचन हटे नहीं। निघून जाऊ नये. और एक बार भी बाइबल पढ़ी नहीं। परंतु एक वेळेस पण बायबल Praise the Lord। हालेलुया. आप दोनों कितने साल से प्रभु में? 15 साल। 15 कितने बार पूरी बाइबल पढ़ी? किती वेळेस पूर्ण बायबल वाचली. और हम उम्मीद करते हैं कि हमको बरकत मिले, आणि आम्ही हमको आशीर्वाद मिले। आम्ही आशा करतो पर की आम्हाला आशीर्वाद मिळावा. जो खुदा का वचन में लिखा है कि ये वचन तेरे मुख से आणि जे वचनात नहीं लिहिलं आहे, हटे, आणि देवाच्या और वचनात एक बार भी तुझ्या पूरी मुखात बाइबल वचन पढ़ी, नाही, आणि एक वेळेस देखील बायबल वाचलेलं नाही, पूर्ण बरकत नहीं। आशीर्वाद नाही. Praise the Lord। यहोशुआ को यहोशुआला जयवंत होने का, विजय होण्यासाठी आशीर्वादित होने का, आशीर्वाद होण्यासाठी, बरकत पाने का एक मार्ग प्रभु ने दिया। आणि आशीर्वादित होण्यासाठी एक मार्ग प्रभूने दिला. वो मार्ग, तो मार्ग व्यवस्था की ये किताब तेरे मुख से ना हटे। आणि व्यवस्थेचे हे पुस्तक तुझ्या मुखून निघून दिन जाईल. रात तू उस पर ध्यान लगाया करना आणि दिवस आणि रात्र तू त्याच्यावर और लक्ष उसको द्या, अपने ध्यान जिंदगी में लाना। द्या. आणि ह्याला तू आपल्या जीवनामध्ये तू तब अनुसरण जहां कर. जहां तेरा तू जाएगा, तेरा मार्ग जयवंत हो जाएगा। ज्या ज्या ठिकाणी तू जाशील तुझा मार्ग तो विजय होईल. Praise the Lord। हालेलुया। कितने बार भी आप वचन पढ़ो, किती वेळेस पण वचन आपको वाचा, फायदा नहीं होगा, तुम्हाला उपयोग नाही फायदा होणार. नहीं होगा, फायदा नाही होणार. क्योंकि किस तरीके से आप वचन पढ़ते हो कारण तुम्ही कुठल्या प्रकारे वचन वाचता तो उसको खुदा देखता है। त्याला देव Praise the पाहतो. Lord। हम अपने कंफर्ट जोन में प्रभु का वचन पढ़ते हैं, आणि आम्ही आमच्या आरामी आरामदायी जीवनात, वचन वाचतो. आरामदायी जीवनातून आपण देवाचं वचन वाचतो। आणि आरामदायी जीवनातून आपले देवाचं वचन वाचतो. Praise the Lord। हालेलुया। तो प्रभु का वचन कह रहा है कि दिन रात आणि प्रभूचं वचन म्हणत करते हैं क्या? दिन रात, करतो का दिवस आणि रात्र? दिन रात करते हैं। दिवस आणि रात्र करतो का? इनकी बहन गवाही देती है आणि मेरे त्यांची बारे बहीण में। साक्ष देते दादा माझ्याबद्दल. सोता है क्या नहीं? आणि दादा झोपतात का नाही? Praise the Lord। दिन रात दिवस आणि रात्र. उनकी बहन उन्हीं को बोलते रहती, आणि त्यांची बहीण त्यांना सांगते, दादा सोता है कि नहीं? दादा झोपतात का नाही? Praise the Lord। हालेलुया. मेरा आशीर्वाद जीवन होने का कारण प्रभु का वचन मैं अपनी जिंदगी में लाता हूं। आणि माझं जीवन आशीर्वादित होण्याचं कारण देवाचं वचन माझ्या जीवनामध्ये लोग मेरे जिंदगी को आशीर्वादित नहीं करते। आणि लोक माझ्या जीवनाला आशीर्वादित नाही करत. 5,000 लोग आएंगे तो मेरा घर भर। आणि 5,000 लोक येतील तर माझं घर भरेल. खुदा का वचन जो अपनी जिंदगी में अमल करेगा वो आशीर्वादित और बरकत पाएगा। आणि देवाचं वचन जे अनुसरण करेल त्याचं जीवन आशीर्वादित होईल. Praise the Lord। तो जाचो, तर परीक्षा पहला बात, पहिली गोष्ट, व्यवस्था पवित्र बाइबल तुम्हारे मुख से न हटे। आणि नियमशास्त्र. हम बैठते तो कितनी व्यर्थ बातें बोलते आणि हैं। आम्ही जेव्हा बसतो किती व्यर्थ गोष्टी बहुत बोलतात. कम आप लोगों के जिंदगी में से मैंने प्रभु के वचन सुने हैं। आणि खूपच कमी तुमच्या जीवनात मी प्रभूचे वचन ऐकले. Praise the Lord। पर लिखा है जब तुम मिलो भी तो तुम्हारे मुख से ऐसी बातें निकले कि सुनने वालों को अनुग्रह मिले। परंतु असं लिहिलेलं आहे की जेव्हा तुम्ही भेटाल पण तर भेटणाऱ्या लोकांना तुमच्या मुखातनं निघणाऱ्या गोष्टींनी कृपा मिळावी. Praise the Lord। Hallelujah। सुनने वालों को अनुग्रह मिले। आणि ऐकणाऱ्यांना कृपा मिळावी. Praise the Lord। कृपा तभी मिलेगी जब मेरे मुंह से प्रभु का वचन निकले। आणि कृपा तेव्हा मिळेल जेव्हा माझ्या मुखातनं देवाचं तेरे वचन मुख निघेल. से ये किताब जानी ही नहीं चाहिए। तुझ्या मुखात नाही तू हे वचन उठते गेलंच नाही बैठते पाहिजे. प्रभु का वचन आना चाहिए। उठता बसता प्रभूचं वचन प्रभु ने आलं मेरे पाहिजे. लिए ये किया, प्रभु का वचन का अनुसार है ये। प्रभु मुझे अनाथ छोड़ता नहीं। प्रभु मेरा भाई है। तो माझा भाऊ आहे. Praise the Lord। वो मेरा चरवाहा तो है। माझा मेंढपाळ आहे. Praise the Lord। Hallelujah। हालेलुया। Hallelujah। ये बातें निकलती हैं। आणि हे गोष्टी निघत नाही. दिन रात इस पर तू ध्यान लगाया आणि कर। दिवस दिन आणि और रात। दिवस आणि रात्र दिन और रात। दिवस आणि रात्र. बस समय मिला कि बैठे आणि समय भेटला तर बसले
आम्ही पण नाही करत असतो. हा आम्ही पण- तुमच्याकडे मोबाईलच नाही ना आम्ही ठेवतच नाही, मी घेऊ शकत नाही, पण नाही. मोबाईलच नाही ना मोबाईलच नाही ते करायचं नाही म्हणून तर घेतो. पर व्यर्थ समय में भी क्या करते फिर परंतु व्यर्थ वेळेत पण और बातें बोल सकता हूँ फिर अजून गोष्टी अगर बोलू बोला तो शकतो. फिर आप हंसने लगेंगे मग तुम्ही बोलला तर हसू समय नका. मिलता है वेळ मिळतो क्योंकि जो आप काम करते हो वो मेरा पत्नी भी करता है कारण तुम्ही जे काम करता माझी बायको पण करते. आप खाना पकाते हो वो भी खाना पकाती आणि तुम्ही है जे आप काम पर जाते हो वो भी काम पर जाती ते है कामाला तुम्ही कामाला ये जाता, सारी बातों में या सर्व गोष्टी जब समय मिलता है तो वो बाइबल पढ़ती है आणि जेव्हा वेळ मिळतो तेव्हा प्रार्थना करती. प्रार्थना करते. Praise the Lord. हालेलुया हालेलुया. वो 25 किलोमीटर दूर काम पर आती है आणि 25 किलोमीटर बस से आती है और बस से जाती है बसने येते बस 50 किलोमीटर रोज का 50 किलोमीटर दररोज. Praise the Lord. हालेलुया सोचने की बात विचार करायची. मैंने आज मोबाइल का उदाहरण दिया इसमें मोबाइल ही नहीं बहुत सारे व्यर्थ बातचीत है आणि मोबाईल बहुत सारा व्यर्थ समय है आणि खूप सारा व्यर्थ समय आहे. Praise the Lord. हम बहुत आराम भी करते आणि हैं खूप वेळेस आम्ही आराम टीवी देखते बैठेंगे टीव्ही पाहत बसतो. किसी फ्रेंड से बातचीत करते बैठेंगे कोई नीचे बैठकर सहेली से बात करेंगे आणि खाली जाऊन मग कुठल्या मैत्रिणीला बोलत बसतात. Praise the Lord. मिशक ये चालू करो जरा ये है आपका ये आपका है आवाज आ रही है सबको अभी आवाज आ रही है सबको सबको आवाज आ रही है प्रेज द लॉर्ड हालेलुया तो प्रभु उस तरीके को देख रहे आणि हैं प्रभूच्या पद्धतीला पाहता. प्रेज द लॉर्ड सबोपदेशक 5 अध्याय 1 वचन उपदेशक उपदेशक सबोपदेशक एक्लेसियस उपदेशक एक्लेसियस चैप्टर 5:1 उपदेशक 5:1. एक्लेसियस 5:1 सबोपदेशक 5 अध्याय 1 वचन पढ़िए जल्दी जल्दी समय नहीं मिला क्या नहीं सबोपदेशक जब तू परमेश्वर के भवन में जाए हाँ तब सावधानी से चलना कैसे चलना सावधानी से चलना सावधानी सर सर पर पल्लू ले लीजिए हाँ जी सर पर पल्लू ले लीजिए किती sister? हाँ पढ़िए किती नंबर? आवाज नहीं आ रही नहीं पढ़िए पढ़िए जब तू परमेश्वर के भवन में जाए तब सावधानी से चलना अरे नीति वचन के बाद सबोपदेशक आता है नीति वचन भजन संहिता नीति वचन सबोपदेशक किती पाच करते? 5:1. उपदेशक 5:1. मिला क्या हाँ पढ़िए सिस्टर पढ़ो सिस्टर आपको बोला मैं उसको सिस्टर मैंने जैसा भी पढ़िए जब तू परमेश्वर के भवन में जाए हाँ तब सावधानी से चलना हाँ सुनने के लिए हम्म। सुनने के लिए समीप जाना हाँ। मूर्खों के बलिदान चढ़ाने से उत्तम है हाँ। क्योंकि वे नहीं जानते कि हाँ। बुरा करते हैं हाँ, इधर देखिए सब लोग ते 5 सर्वांनी. वचन में लिखा है वचनात लिहिले कि की उसमें लिखा है समीप जाना आणि त्याच्यात लिहिले जवळ जाणं और उसमें लिखा है सावधान होना आणि त्याच्यात लिहिले सावधान हो. सुनिए ऐका जब तू खुदा के घर में जाए जेव्हा तू देवाच्या घरात जा तो संजीदगी से जाना लिखा है आणि तू
संजीदगी जाओ, उधर जो लिखा है वो पढ़ो। सांभाळून जा, हाँ, संजीदगी से जाना, सांभाळून जा. जो उधर लिखा वो पढ़ना। मेरे बाइबल में लिखा है जब तू खुदा के घर में जाए तो संजीदगी से जाना। आणि ते माझ्या बायबल मध्ये लिहिले की तू सांभाळून जा. लिहिले प्रेज द लॉर्ड, मतलब म्हणजे कैसे जाना? तू खुदा के घर में सावधानी से भी नहीं, आणि ते देवाच्या मंदिरात संभल कर जा, सांभाळून जा, तू संभल कर जा। सांभाळून जा. संजीदगी का मतलब है संभल कर जा। आणि सांभाळून तू जा. प्रेज द लॉर्ड। और जब तू जाता है जेव्हा तू जातोस तो उधर लिखा है समीप जाना सुनने के लिए। आणि जवळ जा ऐकण्यासाठी. मेरे बाइबल में लिखा है शिनवा होने के लिए जाना। आणि त्यांच्या बायबल मध्ये लिहिले आप उधर जो लिखा है वो पढ़ो। जवळ जा ऐकण्यासाठी. हाँ, वो उधर लिखा है वो पढ़ो, मेरा बातों का परवाह मत करो। शिनवा होने के लिए जाना, आणि जवळ ऐकण्यासाठी जा. प्रेज द लॉर्ड। तो शिनवा का मतलब मैं बताना चाहता हूँ, आणि जवळ जाण्यासाठी मी सांगत आहे. मेरे बाइबल के हिसाब से शिनवा का मतलब यह है कि तू सुनकर उसका अपने जिंदगी में अनुसरण करने के लिए करीब जाना। आणि जवळ जाणं का? कारण ते ऐकून त्याचा अनुसरण करण्यासाठी जवळ जा. करीब जाना, जवळ जा. शिनवा का मतलब ये होता है। आणि याचा अर्थ हा होतो. समझ में आ गया? तो जब तू खुदा के घर में जा जेव्हा तू देवाच्या तो घरात पहले जाशील संभल करके कदम रखना आणि तू सांभाळून और आणि खुदा का वचन सुन करके आणि देवाचं वचन ऐकून अपने जिंदगी में लाने के लिए उसके आपल्या करीब जीवनात जाना। आणि आपल्या जीवनात आणण्यासाठी त्याच्या जवळ जा. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड। सिर्फ सुनना नहीं, फक्त ऐकणं नाही, सिर्फ सुनना नहीं, तो करके दिखाने के लिए जाना। तर करून दाखवायसाठी जा. प्रेज द लॉर्ड। हालेलुया. हम लोगों को तो बहुत बोलते हैं आम्ही लोकांना तर खूप बोलतो कि ऐसा करना चाहिए, प्रभु का वचन में ऐसा लिखा, प्रभु, पर हम खुद करते नहीं। आणि असं केलं पाहिजे तसं केलं सुनने पाहिजे. के लिए नहीं, आणि ऐकण्यासाठी सुन नाही, करके अमल में लाने के लिए प्रभु के करीब जाना। आणि ऐकून अंमल करण्यासाठी अनुसरण करण्यासाठी जवळ जा. प्रेज द लॉर्ड। सुनने वाले मत बोलो, आणि ऐकणारे बनू नका, तो प्रभु का वचन अनुसरण करने वाले आणि बनो। प्रभूचं वचन और अनुसरण जब करणारे तुम बना. प्रभु का वचन अनुसरण करने वाले बनोगे आणि जेव्हा प्रभूचं वचन अनुसरण करणारे तो बनाल, आशीर्वाद मिलेंगे। तेव्हा जाऊन आशीर्वाद. प्रेज द लॉर्ड। हम सुनते हैं, आम्ही ऐकतो, करते नहीं, करत नाही, आशीर्वाद मिलते नहीं। आशीर्वाद मिळत नाही. पर आज ये निश्चय करके जाओ, परंतु हे आज निश्चय कर. आज 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 हर एक व्यक्ति जितने भी है, ऑनलाइन हो ऑफलाइन हो, सुन लो, आज डिसीजन ले लो, आणि आज प्रत्येक जणांनी हा निर्णय घ्या. निर्णय लेकर जाना, निर्णय घेऊन जा. निश्चय करके जाना, निश्चय करून तय करके जाना आणि कि अगले हफ्ते में प्रभु तेरा वचन आणि हे येणाऱ्या आठवड्यामध्ये तुमचं वचन सुनने के लिए और अनुसरण करने के लिए आऊंगा। आणि ऐकायसाठी आणि अनुसरण करण्यासाठी ये. प्रेज द लॉर्ड। मैं तेरा वचन सुनने के लिए आणि तुझं वचन और ऐकायचं उसे अपने जिंदगी में लाने के लिए मैं तेरे भवन में आणि आऊंगा। त्याला आपल्या जीवनामध्ये आणण्यासाठी तुझ्या ये भवनात ये. तय करके आज इस घर से बाहर जाना। आणि हे निश्चय करून या घरातनं बाहेर प्रेज द लॉर्ड। क्योंकि आसमान का खुदा बैठे देख रहा है कि तुम किस इरादे से यहाँ आते हो। कारण देव बसलेला तो स्वर्गातील देव तो पाहत आहे की कुठल्या उद्देशाने तुम्ही इथे तो आहे. आज ये इरादा कर लेना तर हा निश्चय आज कि करून मैं घ्या. खुदा जब अगले हफ्ते तेरे भवन में आऊंगा या पुढच्या आठवड्यात तुझ्या तो भवनात सिर्फ ये. सुनने के लिए नहीं, फक्त ऐकण्यासाठी तो नाही, तेरा वचन मेरे जिंदगी में अमल करने के लिए तर आऊंगा। तुझं वचन माझ्या जीवनात अंमल सिर्फ करण्यासाठी बोलूंगा नहीं, फक्त बोलणार नाही, प्रचार नहीं करूंगा, प्रचार नाही करणार, प्रेज द लॉर्ड, सिर्फ ध्यान नहीं दूंगा, फक्त ध्यान नाही देणार, तो मैं उसे अपने जिंदगी में लाऊंगा। तर त्याला आपल्या जीवनात मी आणेन. प्रेज द लॉर्ड। क्योंकि लिखा आशीर्वादित है वो इंसान कारण लिहिलेला आशीर्वाद येतो तो व्यक्ती वो जो वचन को सुनता है और अनुसरण करता तो है। वचन ऐकतो आणि त्याचं अनुसरण करतो. लूका का 11 अध्याय 28 वचन। लोक 11:28 वचन. लूक 11 अध्याय 28 वचन। लोक 11:28. पढ़ो। उसने कहा, हाँ, परंतु धन्य है वे जो खुदा का वचन सुनते और मानते हैं। इंग्लिश में पढ़ो। But he But he said, said, more than that, blessed are those Blessed are those who hears who hears God हाँ, and keep it. and keep it। प्रेज द लॉर्ड मतलब फॉलो करता है। ते अनुसरण प्रेज द करतो. लॉर्ड। आपके बाइबल में पढ़ो मिशा। but he said, yeah, rather, हाँ. blessed are they हाँ. that know the word हाँ. of God and keep it. एंड कीप इट। अभी मैं मेरे इसमें पढ़ता हूँ 11:28।
सुनिएगा. He replied, yes, but even more blessed are all. क्या लिखा? Even more blessed are all who hear the word of God and put it into practice. Wow, that's great translation. बहुत सुंदर है ये. खूप सुंदर आहे. सुनते हैं ऐकतात और प्रैक्टिस में लाते हैं. आणि ते They are more blessed. ते खूपच आशीर्वादित आहे. बहुत ज्यादा आशीर्वादित है वे लोग खूपच आशीर्वादित जो आहे ते लोकं. सुनते तो है पर अपने जिंदगी में रोजाना उसका अनुसरण करते हैं. आणि दररोज आपल्या जीवनामध्ये अनुसरण जो करतो. अनुसरण करता नहीं वो शिकायत करता आणि नहीं. जो अनुसरण करत नाहीत ते शिकायत मत करो कि बाइबल पढ़ते पर बरकत नहीं मिलती. आणि बायबलचं वाचतो परंतु बरकत मिळत नाही, आशीर्वाद मिळत नाही. शिकायत मत करो कि प्रार्थना तो करते बरकत नहीं आणि मिलती. कारण गाऊ नका, प्रार्थना तर करतो परंतु आशीर्वाद मिळत नाही. Praise the Lord. पर आशीर्वादित है वो इंसान परंतु आशीर्वादित आहे तो जो व्यक्ती सुनता तो है ऐकतो और उसका अनुसरण अपनी जिंदगी में आणि करता त्याचं है. अनुसरण आपल्या जीवनात पर करतो. हम पहले से ही तय करके आते परंतु हैं. आम्ही अगोदर हम घर से निकलते ना, घर से निकलते ही तय करके आते हैं. आणि घरात निघतानाच निश्चय करून येतो, निर्णय लेकर आते निर्णय हैं. घेऊन येतो. वो बोंबलता है बोंबलने दो, आणि तो ओरडतो ओरडू द्या, चिल्लाता है चिल्लने आने दो. ओरडते ओरडू द्या. हमको उससे क्या, त्याला आम्हाला बस त्याची जाओ. काय घेणं? जाऊ बैठो, बस जाओ. 4 गाने ऐसे ऐसे गाओ, चार ऐसे गाने सुनो गाओ. एक कान से ऐका एका कानाने. 10-15 रुपया डालो और चलो अपने टाकून रास्ते द्या. से. चला आपल्या रस्त्याने. ये तय करके आते हैं हर विश्वास आणि में. हा निर्णय करून येतात. Praise the Lord. तय करके प्रत्येक विश्वास प्रभु का वचन से कोई लेना देना नहीं किसी को. प्रभुच्या वचनाने काय काही घेणं देणं सिर्फ नाही. सुनने का, फक्त ऐकायचं, कान बजाने का, कान वाजवायचं, चला जाने का. निघून जायचं Praise the Lord. ये तय करके आता है. आणि निर्णय करून येतो. पर आशीर्वादित है वो परंतु आशीर्वादित जो यहाँ होतो, से सुनता है जो ऐकतो और हर रास्ते रोज दिन प्रभु ने संडे को मुझसे क्या बात की वो अपने जिंदगी आणि में प्रत्येक लाता है. रस्त्यावर जाऊन जाताना तो प्रभु माझ्या संगती रविवारी काय बोलला त्याचं मनन करतो. Praise the Lord. हालेलुया. मेरे अच्छाई के बारे में बोला तो पॉल आंग्रे अच्छा. आणि माझ्या चांगल्याबद्दल बोलला तो पॉल आंग्रे हाँ, मेरे को उठाकर खड़ा कर दिया और बोला तू लोभी है, लालची है, तू हाँ तो पॉल आंग्रे गंदा. चलो आणि आगे मला उभं बढ़ो. राहून बोलला की तू लालची आहे, लोभी आहेस, पॉल आंग्रे चांगला नाही. Praise the Lord. हमारे खिलाफ बोला तो पॉल आंग्रे बुरा, आणि आमच्या विरोधात बोलला तर पॉल आंग्रे वाईट, हमारे बारे में अच्छा बोला तो पॉल आंग्रे अच्छा. आणि आमच्याबद्दल चांगलं बोललं तर पॉल आंग्रे Praise चांगलं. the Lord. पर आशीर्वादित है वो परंतु आशीर्वादित जो होतो, प्रभु का वचन सुनता है प्रभूचं वचन ऐकतो और अपने जिंदगी में लेकर आता है. आणि आपल्या जीवनात अनुसरण Praise करतो. the Lord. हालेलुया. शिनवा होने के लिए आणि जवळ ऐकण्यासाठी नहीं शिनवा होने के लिए मतलब समझाया मैंने. किसके लिए शिनवा मतलब क्या? सुन करके अपने जिंदगी में लाना. आणि ऐकून आपल्या जीवनात अनुसरण ये करणं. शिनवा का मतलब मैंने समझाया. Praise the Lord. हालेलुया. सुनने के लिए मत जाओ करीब, आणि फक्त ऐकायसाठी जाऊ नका, सुन करके अपने जिंदगी में लाने के लिए खुदा के करीब जाओ. आणि ऐकून आपल्या जीवनामध्ये अनुसरण करण्यासाठी खुदा के जवळ जा. वचनों से दूर मत भागो. देवाच्या वचनापासून दूर जाऊ नका बेवकूफों की तरह इधर मत आओ. आणि मूर्खासारखं इथे येऊ नका. पढ़ा सबोपदेशक मध्ये, सबोपदेशक 5:1 में क्या लिखा? मूर्खों की तरह, वाचलं की मूर्खासारखं मूर्खों की तरह कुर्बानी चढ़ाने के लिए मत जाओ. 10-15 रुपया डालने के आणि लिए, मूर्खांसारखं तिथं बलिदान देण्यासाठी जाऊ नका. 10-15 100, 50, 500 रुपया डालने के लिए, कुर्बानी चढ़ाने के लिए, अर्पण करने के लिए मत जाओ. आणि अर्पण करण्यासाठी जाऊ नका. मूर्खों के जैसा मत जाओ. शिनवा होने के लिए जाओ, सुन करके अमल में लाने के आणि लिए. ऐकून त्याला अमल करण्यासाठी जा. Praise the Lord. शिनवा बोलो तो ये बोलो. Praise the Lord. शिनवा होने के लिए जाना. आणि ऐकून त्याच्या प्रमाणे करण्यासाठी जा. Praise the Lord. अमल में अनुसरण. Praise the Lord. मूर्खों की तरह लिखा है. पढ़ो ये वापिस वचन. सबोपदेशक 5:1 वचन पढ़ो. जब तू खुदा के भवन में जाए जब तू खुदा के भवन में जाना तो संजीदगी से जाना. तब सावधानी से चलना, सुनने के लिए समीप जाना, सुनकर अनुसरण करने के लिए करीब जाना. मूर्खों के हाँ। बलिदान चढ़ाने से उत्तम है. हाँ, मूर्ख लोग क्या करते हैं? मूर्ख लोग मूर्ख लोक जय जय प्रभु यीशु की हालेलुया. फिर आगे दानपत्र डाला, वचन सुना, मूर्ख गए. मला दानपत्र टाकला, मूर्ख गेला. बस ये मूर्ख का काम. आणि मूर्खाचं काम दिया ना पास्टर 100 रुपया डाला दिलं मैंने. ना पाचशे, हाँ, 100 पास्टर 500 रुपया डाला. ये मूर्ख करते हैं. टाकले, दिले. शिनवा होने के लिए जाना. आणि ऐकून जवळ जाण्या अनुसरण करण्यासाठी Praise जा. the Lord. सुनूंगा, ते ऐकणार जो सुना वो मेरे जिंदगी में लाऊंगा. आणि जे ऐकलं ते माझ्या जीवनात Praise पाहिजे. the Lord. हालेलुया. लूका का 8:15. लूकेचं 8:15.
जल्दी जल्दी। जल्दी जल्दी। पर अच्छी भूमि में हाँ के वे हैं जो वचन सुनकर भले और उत्तम मन में संभाले रहते हैं हाँ। और धीरज से फल लाते हैं। और धीरज से, इधर देखिए 8:15 में दिया हुआ एक दृष्टांत, एक दाखिला है, आणि 8:15 मध्ये दिलेलं हे दृष्टांत आहे एक खेती का दृष्टांत। आणि एका शेतीचा दृष्टांत। किसान बीज बोने निकला है, आणि शेतकरी तो सुनो। बिया पेरनी पेरनी कराएगा, करायला बीज बोने निकला है आणि पेरणी करायला और वो बीज बोते बोते डाल रहा है, आणि पेरणी करता करता जो टाकत आहे तो बीज कुछ राह के किनारे गिरे आणि ते बिया काय आहे जे रस्त्याच्या शेजारी पडतात और कुछ बीज झाड़ियों में गिरे आणि काही बिया झाडात पडल्या और कुछ बीज आणि काही पथरीली बिया जमीन पर गिरे खडकाळ जमिनीत पडले और उन सब का बीज का नाश हो गया। आणि त्या सर्व बियांचा नाश झाला। सबका क्या हुआ? सगळ्यांचं काय पर झालं? जो किसान बीज बो रहा था, परंतु जो शेतकरी जो बिया पेरत होता कुछ बीज अच्छे जमीन पर गिरे। आणि काय बिया जे आहे ते चांगल्या अच्छी भूमीवर जमीन पडले. वो आणि ती चांगली भूमी ती जिन्होंने वचन को सुना ज्यांनी वचन ऐकलं और लिखा है उम्दा दिल में रख दिया, चांगल्या हृदयात ठेवलं, आणि चांगल्या हृदयात ठेवलं, उम्दा दिल में रखा। चांगल्या हृदयात ठेवलं। उधर पढ़ो ना, 8:15 पढ़ो ना मराठी। चांगल्या जमिनीवर पडले हाँ पढ़ो, 8:15 वचन पढ़ो ना पूरा। आणि काही चांगल्या जमिनीवर पडले आणि ते उगवून त्याला 100 पट पीक आले। असे म्हटल्यावर तो मोठ्याने म्हणाला, ज्याला ऐकायला कान आहे तो 8:15 ऐको। पूरा पढ़ो मुझे, ऐसा नहीं लिखा। पण चांगल्या जमिनीत पडणारे बी हे आहे असे आहे की ते वचन ऐकून ते भल्या व चांगल्या अंतःकरणात हाँ, घालून उम्दा दिल बोला तो वही पढ़ो जो लिखा है। प्रेज़ द लॉर्ड। उन्होंने सुना, त्यांनी ऐकलं, अच्छा बीज अच्छे जमीन पर गिरा। चांगले बी वो चांगल्या अच्छी जमिनीत जमीन पडलं। वाले वो कौन है? चांगली जमीन कोण आहे? अच्छी जमीन वाले कौन चांगले है? जमीन जिन्होंने कौन है? वचन सुना त्यांनी वचन और ऐकलं अपने दिल में, उम्दा दिल में रखा। आणि आपल्या चांगल्या जमिनीत अंतःकरणात ठेवलं। प्रेज़ द लॉर्ड। उनका दिल अच्छा है, त्यांचं हृदय शुद्ध चांगलं है, चांगला शुद्ध आहे, पवित्र है। पवित्र आहे। उनके दिल में संसारिक बातें नहीं, त्याच्या जी दुनिया की बातें नहीं। शारीरिक गोष्टी जगिक गोष्टी नाही। प्रेज़ द लॉर्ड। हालेलुया। अभी मत देखो ब्रदर, आपका ध्यान उधर जाता है ना, फिर सुनने को। अच्छे दिल वो है आणि चांगलं हृदय ते जिस आहे दिल में दुनिया की बातें नहीं, आणि ज्या हृदयाचा जगी गोष्टी नाही, जगत की बातें नहीं, जगी गोष्टी संसार की बातें नहीं, संसारिक गोष्टी उन्होंने उस अच्छे दिल में खुदा के दिल को, वचन को रख दिया। आणि त्यांच्या हृदयामध्ये चांगल्या देवाच्या वचनाला ठेवलं, प्रेज़ द लॉर्ड। सुना और ऐकलं आणि रख दिया। ठेवलं प्रेज़ द लॉर्ड। और धीरज से फल लाए आणि धीराने पीक आणलं और फल लाए। आणि आणले जब फळ, वचन को दिल में रखा, हृदयात ठेवलं, फल लाए। फळं आणली। अब आपके दिलों को जांचो कि आपके दिलों में प्रभु का वचन है या कुछ और। आणि तुम्ही तुमच्या हृदयाला आता परीक्षण करा, तुमच्या हृदयात देवाचं वचन आहे का अजून काय? प्रेज़ द लॉर्ड। हालेलुया। सोचो मैंने मिकी का एग्जाम ले लिया, आणि विचार करा, मी मिकीचा परीक्षा सोचो घेतली। मिकी का मैंने इंग्लिश का एग्जाम लिया विचार करा, मिकीची और इंग्रजीची परीक्षा इंग्लिश घेतली का एक सवाल था, आणि इंग्रजीचा एक प्रश्न होता उसका जवाब उसने याद किया है, आणि त्याचं उत्तर त्याने पाठ केले, पहले याद किया है पहिलं पर पाठ अब आ रहा केले, नहीं, परंतु आता येत नाही और कुछ भी लिख दिया आणि काहीतरी और लिहिलं उसने कुछ तो आणि काहीतरी याद ही नहीं आया। आणि लक्षातच नाही। बाद में दोस्त से पूछा, अरे इस सवाल का जवाब क्या है? आणि मित्रानंतर विचारलं, ह्या प्रश्नाचं उत्तर क्या काय? मिकी है? हाँ, अरे ये तो मैंने याद किया था। आणि हे तर मी आठवलं, लक्षात पाठ केलं होतं। तो फायदा हुआ क्या? तर उपयोग झाला का? फायदा हुआ क्या? उपयोग झाला का? कितना मार्क मिला? किती मार्क मिळाले? प्रेज़ द लॉर्ड। अच्छी जमीन वो है चांगली जमीन ती आहे, सुनते हैं ते ऐकतात और खुदा का वचन अपने दिल में, उम्दा दिल में रखते हैं। आणि देवाचं वचन आपल्या चांगल्या अंतःकरणात ठेवतात प्रेज़ द लॉर्ड। हालेलुया। फिर धीरज से फल आएगा। आणि मग धीराने फळ येईल। हालेलुया। ये कानून आसमान के बाप ने यहोशू को दिया, आणि हा नियम स्वर्गातील बापाने यहोशूला सक्सीड दिला. होने का, आणि यशस्वी होण्याचा आशीर्वादित होने का, आणि आशीर्वादित कि होण्याचा
व्यवस्था की ये खुदा किताब तेरे मुंह से ना हटे। आणि नियमांचे हे व्यवस्थेचे पुस्तक तुझ्या मुखून निघू नये तू उस पर दिन रात ध्यान लगाया करना आणि तू ह्याच्यावर दिवस आणि रात्र मनन कर और आणि फिर क्या करना, उसको अपने जिंदगी में आणि आपल्या जीवनात तू त्याला अमल करना। अंमल कर। Praise the Lord। फिर जहाँ जहाँ तू जाएगा ज्या ज्या ठिकाणी तू जाशील यशस्वी हो जाएगा। यशस्वी होशील। Praise the Lord। ये करो, हे करा ये नहीं किया तो तुम ऐसे ही हालातों में रहो। आणि हे नाही केलं तर तुम्ही अशाच तुम्हारे परिस्थितीत हालात राहाल। कभी भी सुधरेंगे, तुमच्या परिस्थित्या कधी पण कितना बदलणार भी नाही। पटक पटक पटको, तुम्ही किती पण आपटा तुम्हारे हालात सुधरेंगे नहीं। आणि तुमच्या परिस्थिती ये बदलणार मैं नाही। मार्ग आज आपको दे रहा हूँ। आणि हा मार्ग तुम्हाला आज देत आहे तुम्हारी शिकायतें इससे दूर हो जाएंगी। आणि तुमच्या गाराने ह्याच्यात निघून जाईल। आशीर्वाद नहीं मिलता आशीर्वाद मिळत नाही क्योंकि वचन बोलते नहीं, कारण वचन बोलत नाही ध्यान करते नहीं ध्यान करत और नहीं। वचन को अपने जिंदगी में लाते नहीं आणि वचनाला आपल्या और हृदयात हमारी आणत नाही जिंदगी आशीर्वादित आणि नहीं। आमचं जीवन आशीर्वादित होत नाही। किस तरीके से पढ़ते हो ये आसमान का बाप देख आणि रहा कुठल्या है। पद्धतीने तुम्ही वचन वाचता हे स्वर्गातील देव आइए पाहता हम लोग प्रार्थना करेंगे। प्रार्थना करूया।